आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येक घराघरात अगदी आवर्जून बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ म्हणजे खमंग आणि खुसखुशीत अशा कापण्या. नमस्कार, निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी महिनाभर टिकतील अशा खमंग आणि खुसखुशीत अशा कापण्या कशा बनवायच्या, चला मग लगेच रेसिपी बघूया. आता सर्वात आधी कापण्या बनवण्यासाठी आपण गुळाचं पाणी करून घेणार आहोत. त्यासाठी मी साधारण 2 ते 3 चमचे गूळ वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ कमी जास्त घेऊ शकता. आता त्यानंतर गूळ पूर्णपणे वितळेल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं. आता आपला गूळ व्यवस्थित वितळून घेण्यासाठी आपण गॅसवर 5 मिनिटं गरम करून घेणार आहोत, जेणेकरून आपला गूळ व्यवस्थित असा वितळला जाईल. अगदी अशाच पद्धतीने आपल्याला गूळ व्यवस्थित असा वितळून घ्यायचा आहे. आता आपला गूळ व्यवस्थित वितळून झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करून हे पाणी थोडंसं थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. त्यानंतर आता पीठ मळण्यासाठी मी इथं साधारण 1-2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ वापरायचंय. तुम्ही मीठ नाही वापरलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर 1 चमचा विलायची पावडर. आता हे व्यवस्थित असं आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडीशी बारीक करून घेतलेली बडीशोप घेतलेली. आता तुम्ही इथं बडीशोप पूर्णपणे पावडर करून पण वापरू शकता. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर अगदी 2 ते 3 चमचे आपण गरम केलेलं तूप घालणार आहोत. आणि आता तूप पण आपल्याला व्यवस्थित असं पिठात मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही चमच्याने किंवा हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ शकता. तुम्ही कापण्या कशा पद्धतीने बनवता ते मला कमेंट करून नक्की सांगा.
आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आता आपलं गुळाचं पाणी पण व्यवस्थित असं थंड झालेलं आहे. तर आता आपण गुळाचं पाणी मिक्स करून घेणार आहोत. आता गुळाचं पाणी घालताना नेहमी शक्यतो गाळून घ्या, जेणेकरून जर गुळामध्ये काही खडे वगैरे राहिले असतील तर ते पिठामध्ये मिक्स होणार नाही. आता पाणी जर थोडंसं कोमट असेल तर ते चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करा किंवा तुम्ही हाताने पण व्यवस्थित मिक्स करू शकता. तर पाणी घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा, पाणी एकदम पूर्ण घालू नका. अगदी थोडं-थोडं करून पीठ मळून घ्या, जेणेकरून आपलं पीठ खूप सैल होणार नाही. अगदी अशाच पद्धतीने आपल्याला थोडं-थोडं करून पाणी मिक्स करायचं. आता पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला पीठ खूप सैल मळायचं नाहीये. अगदी घट्ट असं पीठ मळून घ्यायचं, जेणेकरून आपल्या कापणं अगदी महिनाभर खमंग आणि खुसखुशीत अशा राहतील. आता आपलं पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे. तर आता एक 5 मिनिटासाठी आपण पीठ झाकून ठेवणार आहोत. आता आपलं पीठ झाकून ठेवलंय तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊया. तर 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता. आता थोडासा पिठाचा गोळा घेऊन आपण एक पोळी लाटून घेणार आहोत. आता पोळी लाटताना खाली पीठ न वापरता अगदी थोडंसं तेल लावून पोळी लाटून घ्यायची. आता थोडीशी पोळी लाटून झाल्यानंतर वरतून थोडीशी खसखस घालून घ्यायची. अगदी अशाच पद्धतीने आता दुसऱ्या बाजूने पण आपल्याला खसखस व्यवस्थित अशी लावून घ्यायची. आता आपल्याला पुन्हा एकदा पोळी व्यवस्थित अशी लाटून घ्यायची. अगदी अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता, आपली पोळी ना खूप जास्त जाड आहे, ना खूप जास्त बारीक आहे. अगदी मीडियम साईजवर आपल्याला ही पोळी व्यवस्थित अशी लाटून घ्यायची. त्यानंतर तुम्ही कटरच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने तुम्हाला हव्या त्या आकारात कट करून घेऊ शकता.
आता या ठिकाणी आपले सर्व कापणे व्यवस्थित असे कट करून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता आपलं तेल पण व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. तुम्ही थोडासा पिठाचा गोळा घालून चेक करू शकता की तेल व्यवस्थित तापलंय की नाही. आता तेल गरम झाल्यानंतर आता तयार केलेलं कापणे आपण हलक्या सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. आता कापणे तळताना एक गोष्ट लक्षात ठेवा, गॅस मध्यम आचेवर ठेवा. एकदम फुल गॅसवर कापणे तळू नका. त्यामुळे शक्यतो फक्त कापण्याला कलर येईल, आतमधून त्या व्यवस्थित अशा खमंग आणि खुसखुशीत होणार नाही. त्यामुळे तळताना शक्यतो कमी गॅसवरच तळून घ्यायचे. म्हणजे आपलं तेल खूप थंडही होणार नाही आणि खूप जास्त गरमही होणार नाही. आता तुम्ही बघू शकता आपल्या कापण्या व्यवस्थित असे तळून झालेले आहेत. अगदी याच पद्धतीने सर्व कापण्या आपण तळून घेणार आहोत. आपल्या खमंग आणि खुसखुशीत अशा कापण्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आता या कापण्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये तुम्ही अगदी महिनाभर ठेवू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.